की काय म्हणतात त्याला, आपलेच प्रॉब्लेम्स खूप जरा भारी आहेत म्हणजे की अरे काय यार केवढं प्रॉब्लेम, आणि नंतर अनन्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की नाही एक मिनटं थांब, यू गेट सम रियालिटी चेक. तसं कुठेतरी वाटत होतं की ही फिल्म कधी आता लोकांपर्यंत पोहोचणार. जो फायनली आज आनंद झालेला आहे की ट्रेलर आउट झालेला आहे. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. काही अभिनेत्री ज्या असतात ना, त्यांच्या कामात न सातत्याने वेगळेपण दिसत असतं आणि त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे. ऋता स्वतः आहे आपल्यासोबत. निमित्त आहे अनन्या या चित्रपटाचा पहिला चित्रपट, पहिला लॉन्च सोहळा आणि लॉन्चला पहिला इंटरव्ह्यू. हो, ऋता काय वाटतं, काय आजच्या भावना आहे? ॲक्च्युली पहिल्यांदाच सगळंच घडतं आहे जरा, त्यामुळे खूपच ओव्हरवेल्मिंग आहे सगळं. पण ह्याचा डेफिनेटली आनंद आहे की आत्तापर्यंत ना आमचे लोक ट्रेलर बघत होतो किंवा फिल्म बघत होतो आणि असं वाटत होतं की अरे इतकी एक छान गोष्ट झाली आहे आता तयार, आणि त्यातून खरंच खूप पॉझिटिव्हिटी आहे. एक फिल्म बघितलं तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल किंवा एक काय म्हणतात त्याला, एक उभारी येऊ शकते की हो यार मी म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपल्याला असं वाटत असतं की आपलंच काम भारी, म्हणजे की काय म्हणतात त्याला, आपलेच प्रॉब्लेम्स खूप जरा भारी आहेत म्हणजे की अरे काय यार केवढं प्रॉब्लेम, आणि नंतर अनन्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की नाही एक मिनटं थांब, यू गेट सम रियालिटी चेक. तसं कुठेतरी वाटत होतं की ही फिल्म कधी आता लोकांपर्यंत पोहोचणार. जो फायनली आज आनंद झालेला आहे की ट्रेलर आउट झालेला आहे आणि आता लवकरच तो दिवस आलेला आहे जेव्हा फिल्म आता सगळ्यांसमोर येणार आहे. नक्कीच. अनन्या हा जो विषय आहे ना, म्हणजे ज्यांनी केलं, जसं आपण लॉन्चच्या वेळी बोललो, स्पृहा असेल, ऋतुजा असेल किंवा प्रतापजी असतील, प्रत्येकाला आयुष्यात हे पात्र जे आहे ना काही ना काहीतरी देऊन गेलं आहे. ऋता, तुला या पूर्ण प्रवासात ते जाणवलं का? डेफिनेटली. आणि मी हे कायमच सांगते की मी तिच्यामुळे खूप शांत झाले आहे, अनन्यामुळे खूप संयमी झाले आहे, आणि माझ्यातला इम्पल्सिव्हपणा गेलाच. म्हणजे डेफिनेटली जस्ट कोविड आधी मी अनन्या केलं होतं आणि नंतर पॅन्डेमिक झालं, त्यामुळे ते एकत्र जुळून आलं की त्यांनी माझी एन्झायटी असो किंवा कामनेस, म्हणजे काय इम्पल्सिव्हनेस असो, तो म्हणजे मारूनच टाकला दोघांनी. सो हे अनन्याने मला कायमच दिलं आहे की एक तर नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. काहीही झालं तर यू हॅव टू बी अ फायटर, आणि प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मात करू शकता तुम्ही ठरवलं तर. सो हे मला अनन्याने दिलं आहे. बघ ना, किती छान गोष्ट आहे ना, एक चित्रपट आपण करतो आणि त्याच्यातनं आपल्याला एक जोश मिळतो, एक ऊर्जा मिळते, आणि या चित्रपटातून तुला मिळत आहे. पण ज्या पद्धतीने आपण ट्रेलर बघतोय ना, ती फ्लेक्झिबिलिटी तुझ्यात आधीपासून होती का? कारण त्या दरम्यान तुला जाणवलं असेल की आपण कितपर्यंत जातोय, कितपर्यंत पोहोचतोय. वाटलं होतं का की इथपर्यंत पोहोचू शकू त्या सगळ्या प्रोसेसमध्ये? ॲक्च्युली या सगळ्यात ना, म्हणजे माझे जे ट्रेनर्स ब्रायन सर आणि रीमा मॅम, त्यांनी मला पहिल्यांदा एकदा सांगितलं होतं की आपण ना जेव्हा हे डिसाईड करतो ना की मी 50पर्यंतच वजन कमी करणार, तुमचं माइंड इतकं स्ट्रॉंग आहे ना, ते ऐकतं. मग तुम्ही कितीही ट्राय करा, तुम्ही 50च्या खाली जात नाही. पण तुम्ही तिला सांगितलं ना की नाही नाही मी जाणार आहे खाली, नाही माझा बाई ह्याच्यावर जाणार आहे, तो गरजेचा आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. आता मला डिरेक्टरने सांगितलं आहे की तू इथपर्यंतच पाय आण, पण माझ्या कॉन्फिडन्ससाठी मला इथपर्यंत न्यायचं आहे, कारण उद्या त्यांनी मला काहीही सांगितलं तर मी करू शकते. सो आय ऑलवेज वॉन्टेड टू बी वन स्टेप अहेड ॲक्च्युली, जस्ट फॉर माय कॉन्फिडन्स. आणि ऑल्सो माय ट्रेनर्सवर असे ना की त्यांनी 50चं टार्गेट दिलं म्हणून 50वर नाही थांबायचं. लेट्स मेक इट 47, लेट्स मेक इट 48. आणि हे सगळं माइंड वर्क आहे यार, सिरियसली. आणि कधी कधी असं होतं ना, तुमची बॉडी इतकं ट्विक करते ना तुम्हाला, एक दिवस तुमचा पाय वर जातो आहे आणि नेक्स्ट डे तो हलतच नाही. आणि ऑल्सो मुलींच्या कमॉन यार, म्हणजे आयुष्यात प्रत्येक महिन्यात असे काही दिवस असतात यार ज्यात, आणि मला असं होतं की त्या दिवसांमध्ये कारण आय कुडंट स्किप द वर्कआउट बिकॉज 5 दिवस फुकट जाते. सो ह्याच्यात पण माझ्या बॉडीने मला जे सपोर्ट केलं, इट्स ऑल माइंड वर्क. म्हणजे अदरवाईज पिरियड झाल्यावर म्हणजे मला उभं नाही राहता येत आणि मी वर्कआउट करत होते 5-5 तास. सो हाव, जस्ट बिकॉज आय टोल्ड माय माइंड की ऐक मी 5 दिवस नाही फुकट घालवू शकत, इट इज अ लॉट फॉर मी. कारण मंडे टू फ्रायडे ट्रेनिंग, सॅटर्डे संडे ट्रेनिंग करून प्रयोग, तेव्हा प्रयोग सुरूच होते, कारण त्यामुळे देर वॉज नो वे की मी सुट्टी घेईन. पण आय थिंक इट्स ऑल अबाउट माइंड वर्क. त्यामुळे ते असं स्पेसिफिक ठरवलं ना, आपणच आपल्याला टार्गेट्स दिले ना,
तर आपण तिथे अडकतो. टार्गेट ते ते अनन्याच्या- शिफ्ट होत राहिलं ना की मग ते अनन्याच्या पात्राने तुझ्याकडून हे सगळं पुश करून घेतलंय आणि तो लवचिकपणा जो आहे तो जाणवतोय आणि उत्सुकता आहे की आता चित्रपटात कशा पद्धतीने असेल. पण आता तुला कोणकोणत्या गोष्टीबद्दल अभिनंदन करायचं ऋता? म्हणजे आता हा चित्रपट असेल, आणखी एक चित्रपट येतोय, मालिकेमध्ये खूप छान यश मिळालेलं आहे, लग्न झालेलं आहे. प्रतीक यांना कसा वाटला आहे ट्रेलर वगैरे? काय घेतलीस प्रतिक्रिया? हो, त्यांनी ॲक्च्युली आधीच पाहिला होता आणि आज तो आलाय सुद्धा. त्याला खूपच आवडला आहे आणि नाव ही इज वेटिंग टू वॉच द फिल्म लाईक सगळेच. पण तोही थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे प्लीज माझा सिनेमा बघा 22 जुलैला, प्लीज थिएटरमध्ये जाऊनच. पण अर्थात तुला टेलिव्हिजन तितकं प्रेम करतातच प्रेक्षक, ते थांबवणार नाही आहेस ना आता चित्रपटात? नाही नाही नाही, असं सिरियल माझी चालूच आहे त्यामुळे. आणि आय एम सो ग्लॅड की एकाच वेळेला सिरियल चालू आहे, नाटकही चालू आहे आणि थिएटरमध्ये पण दिसणार आहे. आय एम जस्ट ब्लेस्ड. ऑल द बेस्ट ऋता, खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू.